नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच.जे. फार्मा युट्यूब चॅनलद्वारे. तसंच आपलं जे अप्लिकेशन आहे एच.जे. फार्मा स्टडी प्लॅटफॉर्म या अप्लिकेशनद्वारे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की झेडपी फार्मसिस्ट तसेच आपले फार्मसी ऑफिसर डीएचएस मध्ये जे येतात त्याचे एक्झाम्स आता होणार आहेत. मार्च मध्ये झेडपी फार्मसीच्या एक्झामचा त्यांनी टेंटेटिव्ह टाइम टेबल दिलेले आहे. तर त्या अनुषंगाने झेडपी फार्मसिस्ट तसे डीएचएस फार्मसिस्ट आणि बाकीचेही जे सेंट्रलचे फार्मसिस्ट वगैरे असो कोणत्याही फार्मसिस्ट पदासाठी एक महत्वाचा टॉपिक आहे की ज्याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो पेपरमध्ये. आणि या अगोदर आता मी पेपर दिलेले आहेत 2-3. या अगोदरच्या पेपरमध्ये या टॉपिकवर क्वेश्चन्स आलेले आहेत. मी स्वतः दिलेल्या पेपरमध्ये सुद्धा एका पेपरमध्ये आलेले होते. आलं लक्षात. तर हा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक कोणता आलं लक्षात. तर त्या टॉपिकचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो इम्युनोग्लोब्युलिन्स. काय इम्युनोग्लोब्युलिन्स, त्यालाच आपण म्हणतो अँटीबॉडी. अँटीबॉडी तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल. त्यालाच आपण काय म्हणतो इम्युनोग्लोब्युलिन्स किंवा त्यालाच आपण आयजी असं म्हणतो. आलं लक्षात. इम्युनोग्लोब्युलिन्स आयजीएस येस नाही म्हणता येणार, पण इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणजे इम्युनोग्लोब्युलिन्स आपण त्याला म्हणू शकतो. आलं लक्षात. आता हे जे इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत किंवा अँटीबॉडी आहेत तर यावर पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि या अगोदर कोणता प्रश्न विचारलेला आहे हे आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. आलं लक्षात. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे फार्मसीचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आपल्या फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा तर त्यांना ही युट्यूब चॅनलची लिंक किंवा आपल्या या व्हिडिओची लिंक काय करा, शेअर करा. आणि आपलं अप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करा. कोणतं अप्लिकेशन? एच.जे. फार्मा स्टडी प्लॅटफॉर्म प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. आलं लक्षात. बघा मग हा टॉपिक कोणता. विद्यार्थी मित्रांनो, हे जे अँटीबॉडीज आहेत याच्या डेफिनेशनवर एक प्रश्न विचारला जातो किंवा डेफिनेशन मध्ये एक शब्द आहे त्या शब्दावर एक प्रश्न विचारला जातो. आलं लक्षात. आता हे तयार केव्हा होतात त्याच्यासाठी तुम्हाला अँटीजन हे काय आहे हे तुम्हाला बघावं लागेल. बघा अँटीजन म्हणजे कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम जो आपल्या शरीरामध्ये एंटर होतो आणि आपल्या शरीरामध्ये काय करू शकतो, टॉक्झिसिटी प्रोड्यूस करतो किंवा रोग आपल्याला काय करू शकतो, रोगास कारणीभूत होऊ शकतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये रोग प्रोड्यूस करण्यासाठी तो काय असतो, कारणीभूत असतो. त्याला आपण अँटीजन म्हणतो. मग हे अँटीजन काय आहे ते एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतो. त्याच्यामध्ये व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय, ईस्ट हे असू शकतात किंवा फॉरेन सर्व काय असतात, फॉरेन पार्टिकल. आणि कोणताही बाहेरून आपल्या शरीरामध्ये एंटर होणारा जेही पदार्थ असो, मग मायक्रो ऑर्गॅनिझम असो किंवा फॉरेन पार्टिकल असो, त्याला आपण काय म्हणतो, अँटीजन म्हणतो. जो की आपल्या शरीरामध्ये टॉक्झिसिटी किंवा एखादा डिसीज काय करू शकतो, प्रोड्यूस करतो. मग जेव्हा असा अँटीजन आपल्या शरीरामध्ये काय होतो, एंटर होतो, म्हणजे आपल्याला काय झालं, तिथं अँटीजेनिक स्टिम्युलस झाला. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अँटीजन एंटर झाला म्हणजे आपण अँटीजेनिकली स्टिम्युलाय झालो. आलं लक्षात. मग या अँटीजेनिक स्टिम्युलायच्या रिस्पॉन्समध्ये आपली इम्युनिटी सिस्टीम एक केमिकल किंवा एक मॉलिक्यूल तयार करते. त्याचं नाव असते अँटीबॉडी किंवा त्यालाच आपण म्हणतो इम्युनोग्लोब्युलिन. आणि या इम्युनोग्लोब्युलिनचं काम असतं जो अँटीजन आपल्या शरीरामध्ये एंटर झालेला आहे त्याला बाइंड होणं, त्याला म्हणजे कॅप्चर करणं किंवा धरणं आणि त्याला इनॅक्टिव्हेट करणं, जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला कोणताही रोग व्हावा नाही. आलं लक्षात. हे झालं त्या अँटीबॉडीचं काम. आलं लक्षात. त्याची प्रॉपर डेफिनेशन काय आणि या डेफिनेशनवर कोणता प्रश्न विचारला जातो तर तो आता आपण बघूयात. बघा प्रॉपर डेफिनेशन काय आहे. अन अँटीबॉडी इज अ ग्लायकोप्रोटीन मॉलिक्यूल formed by the immune system in response to the antigenic stimulus and it is found in the blood, bodily secretions or the mucous surface and bind to the specific antigen responsible for its production and thereby inactivating it. म्हणजे स्पेसिफिक अँटीजन आपल्या शरीरामध्ये जेव्हा जातो म्हणजेच आपल्याला अँटीजेनिक स्टिम्युलस होतो, त्या अँटीजनच्या स्टिम्युलाला आपली शरीर रिस्पॉन्स देते आणि एक मॉलिक्यूल तयार करतो. पण कोणता मॉलिक्यूल विद्यार्थी मित्रांनो, तर ग्लायकोप्रोटीन मॉलिक्यूल. हा शब्द खूप महत्वाचा आहे. मग इथं ग्लायकोप्रोटीन मॉलिक्यूल याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो की जे अँटीबॉडी आहेत किंवा इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत त्यांचं नेचर काय, त्यांचं नेचर काय, ते कार्बोहायड्रेट आहेत की प्रोटीन्स आहेत की लिपिड्स आहेत की फॅट्स आहेत की ग्लायकोप्रोटीन्स आहेत की लिपोप्रोटीन्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला एक प्रश्न 100% पेपरमध्ये विचारू शकतात की अँटीबॉडीजचं नेचर काय आहे. मग तुम्हाला ते काय लिहावं लागेल, दे आर ग्लायकोप्रोटीन इन नेचर. काय लिहावं लागेल, दे आर ग्लायकोप्रोटीन इन नेचर. हा शब्द खूप महत्वाचा आहे. आता ग्लायकोप्रोटीन म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. ग्लाय म्हणजे जीएलवाय हे आपण वापरू शकतो कशासाठी, कार्बोहायड्रेटसाठी. ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन म्हणजे प्रोटीन्स. आलं म्हणजे कार्बोहायड्रेटचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन किंवा प्रमाण आणि प्रोटीनचं प्रमाण मिळून हे तयार काय झाले असतात, अँटीबॉडीज झाले असतात. म्हणून ग्लायकोप्रोटीन त्यांचं काय आहे, नेचर आहे. जनरली तुम्ही प्रोटीन इन नेचर सुद्धा म्हणू शकता. इम्युनोग्लोब्युलिन आर प्रोटीन्स इन नेचर. पण हा शब्द खूप महत्वाचा आहे. काय, ग्लायकोप्रोटीन. जर पेपरमध्ये ग्लायकोप्रोटीन जर आलं तर ग्लायकोप्रोटीनच तुम्हाला त्याचं काय लिहायचंय, नेचर लिहायचंय. मग हे ग्लायकोप्रोटीन मॉलिक्युल्स कधी तयार होतात, कोणाद्वारे तयार होतात, तर इम्युनिटी सिस्टीमद्वारे. आलं लक्षात. आपल्या शरीरातल्या. आलं लक्षात. आणि कधी तयार होतात, जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा अँटीजन काय होतो, एंटर होतो, म्हणजे आपल्याला अँटीजेनिक स्टिम्युलस भेटतो.
मग याच्या रिस्पॉन्समध्ये अँटीबॉडी तयार होतात आणि त्याच अँटीजेनला जो की आपल्या शरीरामध्ये एंटर झालेला आहे त्याला काय करतात, कॅप्चर करतात किंवा त्याला बाइंड होतात. बाइंड झाल्याच्या नंतर त्याला काय करतात, इनऍक्टिव्हेट करतात, म्हणजे जेणेकरून त्या अँटीजेन पासून आपल्याला कोणताही रोग होऊ नये. मग हे काय आता आपल्या शरीरासाठी प्रोटेक्टिव्ह मॉलिक्युल आहेत. काय आहे तर प्रोटेक्टिव्ह मॉलिक्युल आहेत. कोण, अँटीबॉडी. म्हणजे आपल्याला रोगापासून वाचवण्याचं काम कोण करतं, अँटीबॉडीज करतात. मग याच्यावर इन जनरल एक तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, हे जे अँटीबॉडी आहे इम्युनिटी सिस्टीम तयार करतात, पण इम्युनिटी सिस्टीमच्या कोणत्या सेल्स हे अँटीबॉडी तयार करतात. तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतात, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माहित असायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये बी लिम्फोसाइट आहे, म्हणजे व्हाईट ब्लड सेलचा प्रकार आहे बी लिम्फोसाइट. हे बी लिम्फोसाइट काय तयार करतात, अँटीबॉडीज तयार करतात. काय तयार करतात, अँटीबॉडीज. त्यालाच आपण काय म्हणतो, इम्युनोग्लोब्युलिन. इथं तुमचा एक दुसरा प्रश्न तयार झालेला आहे की आपल्या शरीरामध्ये कोणत्या सेल्सद्वारे अँटीबॉडी तयार केल्या जातात. तर कोणत्या सेल्सद्वारे, तर बी लिम्फोसाइट. आता विद्यार्थी मित्रांनो बी लिम्फोसाइट 2-3 प्रकारच्या सेल्स काय करतात, प्रोड्यूस करतात, जसे की मेमरी सेल, प्लाझ्मा सेल्स. तर हे जे अँटीबॉडी आहेत ना, हे अँटीबॉडीज आर प्रोड्यूस बाय द प्लाझ्मा सेल्स. कोणत्या सेल्स, प्लाझ्मा सेल्स. बघा बी लिम्फोसाइट जर तुम्हाला डायरेक्टली ऑप्शन मध्ये दिला तर तुम्हाला डायरेक्ट अँटीबॉडी कोण तयार करतं, बी लिम्फोसाइट लिहायचंय. आणि तुम्हाला तिथे जर प्लाझ्मा सेल्स ऑफ बी लिम्फोसाइट असं जर दिलं तर मग तुम्हाला तिथे प्लाझ्मा सेल्स लिहायचंय. आणि लक्षात हे दोन्ही त्याचे काय राहतील, राईट आन्सर. म्हणजे बी लिम्फोसाइट प्लाझ्मा सेल तयार करतात आणि प्लाझ्मा सेल्स काय तयार करतात, तर अँटीबॉडी तयार करतात. इथे तुमचा दुसरा प्रश्न झालेला आहे. आणि लक्षात विद्यार्थी मित्रांनो आता डेफिनेशनवर तुम्हाला जे बेसिक क्वेश्चन होता तर तो आता झालेला आहे.